नमस्कार, माझा आवाज या चॅनलमध्ये मी गोविंद झरे तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर या चॅनलचे लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा। तर मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024 यांचे परिणाम समोर आलेले आहेत। याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे। याच माध्यमातून जे काही पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या माध्यमातून बीजेपी या सरकारवर मोठ्या प्रमाणावर या सरकारची सीटे कमी झालेली आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच राज्यामध्ये शेतकऱ्यांचे रोष निर्माण झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी यांची सीट कमी झालेली आहेत। याच माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर याच नंतर शेतकऱ्यांसाठी पहिलं काम केलेले आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेची सुरुवात त्यांनीच केलेली आहे। केंद्रामार्फत ही योजना चालू केलेली होती, मात्र या योजनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून खूप सारे प्रश्न त्यांना पडलेले होते। ही योजना चालू असणार आहे का, बंद असणार, याच माध्यमातून 17वा हप्ता कधी वितरित होणार याबद्दल बरेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले होते। याच माध्यमातून यांच्या शपथविधीनंतर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 17वा हप्ता वितरित करण्यासाठी जवळपास 17,000 कोटी रुपयांच्या फायलीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सही करण्यात आलेली आहे आणि 17वा हप्ता वितरण करण्यासाठी पहिला पाऊल आणि त्यांच्याकडून हे उचलण्यात आलेले आहे। त्याच माध्यमातून या फायलीवरती त्यांनी सही करून या जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये या 17 हप्त्यांचे वितरण करण्यासाठी त्यांनी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच माध्यमातून 5 जून ते 15 जून या कालावधीमध्ये जे काही शेतकऱ्यांचे केवायसी व इतर व्हेरिफिकेशन राहिलेले आहेत, या कालावधीमध्ये हे पूर्ण झाल्यानंतर या जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये यांची तारीख निश्चित करण्यात येईल। आणि याच माध्यमातून शेतकऱ्यांना आता पंतप्रधान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पहिलं महत्त्व देण्यात आलेले आहे। यांच्या माध्यमातून आता यासमोर शेतकऱ्यांना कितपत महत्त्व दिले जाईल आणि पंतप्रधान झाल्यानंतर शेतकऱ्यांकडली बाजू आणि याच माध्यमातून जे काही परिणाम समोर आलेले आहेत हे लक्षात घेता पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना पहिलं महत्त्व देण्याचं ठरवलं आहे आणि पहिलं काम शेतकऱ्याच्या माध्यमातून त्यांना जे काही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जे काही 17व्या हप्त्याबद्दलची जे परिपूर्ण चर्चा चालू होती आणि कधी वितरित होणार याची माहिती समोर आलेली आहे। याबद्दलचा जोही काही अपडेट येईल त्याबद्दल आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।